नमस्कार. पावसाळा सुरू झाला की प्रत्येक घरात सर्दी, खोकला, ताप, घशात खवखवणे, पचनाच्या तक्रारी यासारख्या समस्या उद्भवतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पावसाळ्यासाठी 10 सोपे आणि घरगुती उपाय पाहणार आहोत. नंबर 1. कोमट पाणी प्या. पावसाळ्यात शक्यतो थंड पाणी पिणे टाळा व कोमट पाणी प्या. यामुळे घशाला आराम मिळतो व अन्नपचनासाठी देखील मदत होते. किंवा पाणी उकळून ते थंड झाल्यानंतर प्या. नंबर 2. हळदीचे दूध. रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास कोमट दुधामध्ये अर्धा चमचा हळद घालून प्या. त्यामुळे घशाला आराम मिळतो. हळदीतील नैसर्गिक घटक शरीरातील संरक्षण यंत्रणेला आधार देण्यास मदत करू शकतात. नंबर 3. आले तुळशीचा काढा. 1 कप पाण्यात अर्धा इंच आले व 5 ते 6 तुळशीची पाने आणि 1 ते 2 काळी मिरी घाला व ते उकळा व गाळून कोमट असताना प्या. या काढ्यामुळे सर्दी, घसा खवखवणे यासारख्या समस्येपासून आराम मिळतो. जर कमी प्रमाणात सर्दी किंवा घशात खवखवत असेल तर या काढ्याने आराम मिळतो. जर जास्त त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. नंबर 4. हलका आणि ताजा आहार. ताजे, गरम आणि घरी बनवलेले अन्न खा. जास्त तेलकट, तिखट आणि रस्त्यावरचे उघडे अन्न टाळा. नंबर 5. फळे आणि भाज्या स्वच्छ धुवा. फळे व भाज्या स्वच्छ पाण्याने धुवूनच खा. भाज्या नीट स्वच्छ करून शिजवून खा. स्वच्छता राखल्याने जंतुसंसर्ग होण्याचा धोका कमी होतो. नंबर 6. वाफ घ्या. नाक बंद किंवा सौम्य सर्दी असल्यास साध्या पाण्याची 5 मिनिटे वाफ घ्या. त्यापेक्षा जास्त वेळ वाफ घेऊ नका. यामुळे नाकातील कोंडी कमी होण्यास मदत होते व सौम्य सर्दीपासून आपल्याला आराम मिळतो. नंबर 7. डासांपासून संरक्षण. घराभोवती पाणी साचून देऊ नका. मच्छरदाणी, जाळ्या किंवा डास प्रतिबंधक उपाय करा. नंबर 8. नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप. दररोज कमीत कमी 30 मिनिटे हलका व्यायाम किंवा योगा करा. 7 ते 8 तासांची गाढ झोप घ्या. नियमित दिनचर्या निरोगी राहण्यास मदत करते. नंबर 9. रोगप्रतिकारक शक्ती वाढवा. आहारात लिंबू, आवळा, संत्री, पेरू यासारखी व्हिटॅमिन सी असलेली फळे खा. पुरेशी प्रथिने आणि संतुलित आहार घ्या. नंबर 10. घर आणि परिसर स्वच्छ ठेवा. घरात किंवा घराच्या बाहेर कचरा साचू देऊ नका. पाण्याचा निचरा व्यवस्थित करा. स्वच्छ परिसरामुळे संसर्गजन्य आजाराचे प्रमाण कमी होते. महत्त्वाची सूचना. सतत सर्दी, ताप, खोकला, जुलाब, सतत उलट्या, श्वास घेण्यास अडथळा येत असेल किंवा इतर कोणतीही गंभीर लक्षणे आढळल्यास घरगुती उपायांवर अवलंबून न राहता विलंब न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.